सुरुवात करूया. A famous philosopher and author, Albert Einstein, used to say that, I quote, research is to see what everybody else has seen and to think what nobody else has thought. याचा अर्थ म्हणजे संशोधन हे इतरांपेक्षा वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखा विचार करण्याची प्रक्रिया असते. संशोधनामुळे केवळ एका व्यक्तीचा, समूहाचा, समाजाचा किंवा देशाचा नव्हे तर अखंड विश्वाचा विकास होण्यास मदत होते, हे अनेक संशोधनांमुळे सिद्ध झालेले आहे. विश्व विकासाची ही परंपरा अबाधित राहावी म्हणून आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धांना विशेष महत्व आहे. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि IQAC अर्थात इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आविष्कार या विभागीय स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर RB डोचे सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष केटीएचएम महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर SS काळे सर, आजच्या या स्पर्धांचे सर्व प्रकल्पांचे परीक्षण करणाऱ्या परीक्षक डॉक्टर आशा ठोके, डॉक्टर शरद कांबळे, डॉक्टर सचिन गुरुळे, या स्पर्धेचे समन्वयक आणि केटीएचएम महाविद्यालयाचे अकॅडमिक रिसर्च कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रवीण नलावडे, या स्पर्धेचे दुसरे समन्वयक डॉक्टर KR लवडे सर, आविष्कार संशोधन समितीचे सर्व प्रमुख सदस्य, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि या स्पर्धेत सहभागी सर्व सर्जनशील विचार घेऊन आपला प्रकल्प सादर करणारे संशोधक विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रत्येक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एका समन्वयकाची गरज असते. केटीएचएम महाविद्यालयामध्ये रिसर्च संदर्भात कोणतेही प्रकल्प राबविण्यासाठी नेहमी तत्पर असणारे आमचे अकॅडमिक रिसर्च कोऑर्डिनेटर आणि ह्या स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर प्रवीण नलावडे सर, मी सरांना या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करतो. डॉक्टर नलावडे. हॅलो, धन्यवाद तुषार पाटील सर. सर्वप्रथम मी सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांचे या आविष्कार संशोधन जिल्हास्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेमध्ये स्वागत करतो. माननीय व्यासपीठ तसेच समोर उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी वर्ग, प्राध्यापक वर्ग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वप्रथम महाविद्यालय स्तरीय आणि त्यानंतर जिल्हास्तरीय, विद्यापीठ स्तरीय आणि राज्यस्तरीय अशा अनेक पातळींमध्ये संशोधन स्पर्धा आयोजित करतात. याचा मुख्य उद्देश हा UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांमध्ये रिसर्चची भावना निर्माण करणे हा. 2006 साली त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी या स्पर्धेची सुरुवात केली आणि मला वाटतं जवळजवळ 10 वेळेस आपलं पुणे विद्यापीठ हे राज्य पातळीवर जनरल चॅम्पियन आहे या स्पर्धेचं. नाशिक जिल्ह्यामध्ये 2024 साली ही स्पर्धा एकूण 6 कॅटेगरी आणि 3 महाविद्यालयांमध्ये पार पडली. त्यामध्ये 29 तारखेला KPM नाईक कॉलेज, पंचवटी कॉलेज या ठिकाणी 4 कॅटेगरीज, तर आज 1 डिसेंबर 2024 रोजी केटीएचएम महाविद्यालयामध्ये ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस इन फाईन आर्ट्स आणि प्युअर सायन्सेस या 2 कॅटेगरीसाठी स्पर्धा पार पडत आहे. सर्वांना सुरुवातीला प्रश्न पडला होता की विद्यापीठाने 29 तारीख ठरवली होती, परंतु केटीएचएम महाविद्यालयाने 1 तारखेला कार्यक्रम घेण्याचं का ठरवलं. तर मॅक्झिमम जे पार्टिसिपेंट विद्यार्थी आहेत ते आपल्या अंडर ग्रॅज्युएट कॅटेगरीमध्ये आहेत आणि केटीएचएम महाविद्यालयाचे जे प्राचार्य डॉक्टर काळे सरांना बऱ्याच महाविद्यालयातून प्राचार्यांचे तसेच ARC कोऑर्डिनेटरचे फोन आले की आमच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत आणि त्यांचे रिसर्च प्रोजेक्ट प्रेझेंटेशन पण आहे, तर अशा वेळेस काय करायचं. तर सरांनी विद्यापीठ पातळीवर हालचाल केली आणि विद्यापीठाला फोन करून आपली तारीख बदलून 1 तारीख म्हणजे आज रविवारी विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा नाही, त्याच्यामुळे आपण आज ही तारीख निवडलेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला आनंद हा वाटतो की ह्युमॅनिटीज लँग्वेज फाईन आर्ट्स मध्ये सर्वात जास्त अंडर ग्रॅज्युएट मध्ये प्रोजेक्ट आहेत. जवळजवळ 61 प्रोजेक्ट आपल्या अंडर ग्रॅज्युएट कॅटेगरीमध्ये आहेत, 25 प्रोजेक्ट हे पोस्ट ग्रॅज्युएट कॅटेगरीमध्ये आहेत आणि 7 प्रोजेक्ट हे रिसर्च कॅटेगरीमध्ये आहेत. त्याचबरोबर प्युअर सायन्सेस कॅटेगरीमध्ये 72 प्रोजेक्ट अंडर ग्रॅज्युएट कॅटेगरीसाठी, 35 प्रोजेक्ट पोस्ट ग्रॅज्युएट कॅटेगरीसाठी आणि 6 प्रोजेक्ट हे रिसर्च कॅटेगरीसाठी इव्हॅल्युएट केले जाणार आहेत. विद्यापीठाच्या निकष अत्यंत सुरक्षित असून या प्रत्येक कॅटेगरीमधून फक्त 3च प्रकल्प हे युनिव्हर्सिटी लेवल विद्यापीठ पातळीसाठी पुढे जाणार आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की विद्यापीठाची सिलेक्शन पद्धत किती स्ट्रिंजंट आहे. त्याच्यामुळे आपण विद्यापीठाने जी नियमावली दिलेली आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स, तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असेल, तुम्ही वापरलेली मेथोडॉलॉजी असेल, त्याचं भविष्यामध्ये निघणारा आउटकम असेल, आउटकम फॉर द सोसायटी असेल किंवा ऍडिशन ऑफ न्यू नॉलेज असेल, तर याच पद्धतीने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या प्रकल्प हा एक एक्सपर्ट समोर सादर करतील. त्याचबरोबर मी एक्सपर्ट लोकांना एक विनंती करतो की आपण केवळ आणि केवळ नाशिक जिल्ह्यातून चांगले प्रकल्प विद्यापीठाकडे कसे जातील आणि त्यातले प्रकल्प राज्य पातळीवरील कसे जातील, तर हे हाच निकष तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवून आजच्या या कार्यक्रमाचं किंवा प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. जास्त वेळ न घेता मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आभार मानतो, त्यांनी आम्हाला ही स्पर्धा जिल्हा पातळीवर घेण्याची संधी दिली. त्याचबरोबर मराठा विद्यापीठ समाज, शेकेचम कॉलेज, माननीय प्राचार्य यांचे आभार मानतो. सर्व परीक्षकांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता बोलूया मान्यवरांच्या स्वागताकडे. सर्वप्रथम मी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर काळे सरांना विनंती करतो या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटक प्राचार्य डॉक्टर आरबी गोचे सरांचं ग्रंथ आणि गोष्टी घेऊन महाविद्यालयाचे स्वागत करावं. मी सन्माननीय प्राचार्य सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की या आजच्या स्पर्धेचे ह्युमॅनिटीज या कॅटेगरीचे परीक्षक डॉक्टर आशा टोपे मॅडम यांचंही आपण ग्रंथ आणि गोष्टी घेऊन स्वागत करावं. आदरणीय सरांना पुन्हा एकदा विनंती की डॉक्टर शरद कांबळे सरांचं देखील आपण स्वागत करावं. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मी सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की दुसरे परीक्षक डॉक्टर सचिन गुरुवे यांचंही आपण ग्रंथ आणि गोष्टी घेऊन स्वागत करावं. मी नरवणे सरांना विनंती करतो की या संपूर्ण स्पर्धेचे मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणाऱ्या आमच्या प्राचार्य सरांचं देखील आपण ग्रंथ आणि पुष्प देऊन या प्रसंगी स्वागत करावं. धन्यवाद. मानवी जीवनाला सुलभ बनवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानामुळे खूप चालना मिळालेली दिसते. नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस आपण प्रगती करीत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानात संशोधनामध्ये आपला ज्यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे. अनेक संशोधन प्रकल्प ज्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत असे प्राचार्य डॉक्टर आरबी गोचे सर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत. आदरणीय डॉक्टर गोचे सरांना उद्घाटनपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. डॉक्टर गोचे सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काळे सर, आविष्कार स्पर्धेचे कॉर्डिनेटर आमचे सर्व प्रेक्षक मित्र आणि नाशिक जिल्ह्याच्या विविध महाविद्यालयातून आलेले सर्व स्पर्धक, या सर्वांचा मी आयोजन करतो. आविष्कार स्पर्धा 2006 पासून सुरू झाली. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राज्यपाल यांच्या संकल्पनेतून ही कल्पना पुढे आली आणि तेव्हापासून पुणे विद्यापीठ ही आविष्कार स्पर्धा आयोजित करत आहे. केटीच्या महाविद्यालयामध्ये आम्ही अनेक वेळा ही स्पर्धा आयोजित केली आणि आताही केटीच्या महाविद्यालयात ही स्पर्धा आयोजित होत आहे. सुरुवातीला या स्पर्धेचं स्वरूप थोडं वेगळं होतं.
सर्व कॅटेगरीचे सर्व प्रोजेक्ट एकाच वेळेस इथं प्रेझेंट व्हायचे. मी त्यावेळेस वाटत होतो 7-8 वेळेस आणि स्पर्धा या ठिकाणी घेतली होती आणि सर्व जे स्पर्धक होते, जे आविष्कारचे स्पर्धक होते, त्यांचं सर्व प्रेझेंटेशन या ठिकाणी होत होतं. त्यानंतर प्रतिसाद वाढत गेला, विद्यार्थी संख्या वाढली आणि पुणे विद्यापीठाला ही स्पर्धा 2-3 विभागामध्ये कंडक्ट करावी लागली. अजूनही स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे, आनंदाची गोष्ट आहे. आपला भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे आणि थोड्या दिवसात डेव्हलप कंट्रीमध्ये जाईल यात काही शंका नाही, कारण इतका प्रतिसाद पाहिल्यानंतर आपल्याला होत आहे. आविष्कार किंवा संशोधन प्रकल्प स्थानिक संशोधनाची व्याख्या करण्याची सांगितली. आपल्याला संशोधन करायचंय, प्रोजेक्ट तयार करायचंय. आता विद्यार्थ्यांकडून अपेक्षा काय आहे किंवा कोणतंही संशोधन कसं असावं? संशोधन हे सोशल आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असावं, आपलं ऍप्लिकेशन असावं सोसायटीमध्ये. जे काही आपण संशोधन करतो त्या संशोधनाचं ऍप्लिकेशन आपल्याला असायला पाहिजे, कॉस्ट इफेक्टिव्ह पाहिजे, कमी कॉस्ट मध्ये ते संशोधन करता आलं पाहिजे. आपण प्रॉडक्ट डेव्हलप करत असो तर त्याचं डेव्हलपमेंट हे कमी पैशामध्ये आणि इकॉनॉमिक हा अतिशय महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी असतो. प्रॉडक्ट नवीन असावा, जसं केमिस्ट्रीमध्ये विद्यार्थी संशोधन करतात, अनेक प्रकारचे डेरिव्हेटिव्ह करतात आणि त्याच्या प्रॉपर्टी चेक करतो आपण. तसं अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला तयार करता येतात. थोडंसं वेळ जाऊन आपल्याला थिंक करावं लागतं, कारण अनेक सोशल प्रॉब्लेम आणि काही इकॉनॉमिक प्रॉब्लेम लोकांचे आहेत आणि त्याला सोल्युशन पण अनेक प्रकारे दिले जातात. आपल्याला ते थोडंसं वेगळ्या प्रकारे कसं करता येईल त्याचा थोडा विचार करावा लागतो. थोडं संदर्भ आपल्याला बघावे लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी एक हायब्रिड कंपनीचं घड्याळ वापरायचे लोक, त्याला चावी असायची. आता आपल्याला सेल आपण करायला की त्या ठिकाणी आपण पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी प्रिन्सिपल आपण वापरतो. आता आपण सेल वापरतो, पण ते प्रिन्सिपल वापरून आपण जर एखादं यंत्र डेव्हलप केलं, आता शेतीसाठी अनेक प्रकारे अवजार लागतात. लाईट टाके त्यासाठी लाईट नसते, 2-3-4 दिवस खेड्यावरती आमच्याकडे लाईट नसते. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही आपल्याला यंत्र तयार करता येईल का? त्याला लाईटची गरज राहणार नाही आणि तसंच आपल्याला ऑपरेट करता येईल. एक चांगल्या प्रकारे मॉडेल आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. कॉस्ट इफेक्टिव्ह राहील, कुठल्या प्रकारे त्याला लाईटची आवश्यकता राहील. आपण बघतो आता इलेक्ट्रिकल गाड्या, ई व्हेकल्स आलेले, बॅटरी लागते, त्याला बॅटरी रिचार्ज करावं लागते. याच्यावरती आपल्याला काही नवीन संशोधन करता येईल, थोडा विचार करता येईल का? पूर्वी लोक सायकल वापरायचे आणि सायकलला एक डायनामो असायचा, म्हणजे चाक फिरल्यानंतर फिरायचं ते आणि तिथं लाईट तयार व्हायची, बल्ब लागायचं त्या ठिकाणी. मग अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून आपल्याला व्हेकल मध्ये आपली जी बॅटरी आहे ती बॅटरी आपल्याला चालवायचं चार्जिंग करता येईल का? आता यावेळी दिला तर 300, 350 किंवा 250. त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम राहणार नाही, आपली बॅटरी कायम चार्जिंग होत राहील. तसंच आपण व्हेकल चालवतो तसे आपण आपली बॅटरी चालवायची. त्यानंतर बॅटरी रिचार्ज करावं लागते. आता केमिस्ट्रीचे विद्यार्थी रिव्हर्सिबल रिॲक्शन माहिती तुम्हाला, माझी एखादी रिव्हर्सिबल रिॲक्शन वापरून आपली बॅटरी चार्जिंग रिचार्जिंग ऑटोमॅटिक होईल का, याच्यावर आपण विचार करू शकतो. बँकेमध्ये अनेक प्रकारे फ्रॉड होतात. ओटीपी शेअर केल्यानंतर आपले सर्व पैसे ट्रान्सफर होतात. मग त्याच्यामध्ये काही आपल्याला एखादा ऍप डेव्हलप करता येईल का? तिथे ओटीपी गेला आणि लिंक मध्ये तुमचे पैसे जातात. मग पैसे जाण्याआधी तुम्हाला एखाद्या ऍप त्या मोबाईल मध्ये जर इन्स्टॉल करता आलं, त्या ऍपच्या द्वारे तुमचे पैसे जाण्याला तुम्हाला एखादा मेसेज देईल आणि तुम्ही येस केल्यानंतर बरोबर दिल्यानंतर तुमचे पैसे जातील. असं काय आपल्याला करता येईल. अशा प्रकारे आउट ऑफ वे जाऊन विचार करून आपल्याला नवीन संशोधन, नवीन प्रकल्प आपल्याला तयार करता येईल.
तुमचे सर्व प्रकल्प हे चांगले असतील, तुम्ही खूप विचार केला असेलच, त्यातले काही सिलेक्ट होतील, काही होणार नाही, कारण स्क्रुटिनी फार पुढची आवड असते. पण जरी सिलेक्ट झाले नाही तिथे थांबायचं नाही. तुम्ही तुमचं जे प्रोजेक्ट असेल ते पुढे कसं चांगलं करता येईल आपल्याला, त्यातून आपल्याला कसं चांगला प्रॉडक्ट डेव्हलप करता येईल किंवा समाजासाठी ते कसं उपयोग होईल याचा विचार करून त्याच्यामध्ये जायचे नंतर तुम्हाला पुढे जायचं. अनेक प्रोजेक्ट विद्यार्थी करतात, पण काही एवढी थोडी. आता ही स्पर्धा आम्ही विद्यापीठात असताना अनेक वेळेस सजेस्ट केलं होतं, ज्यावेळेस कॉलेज सुरू होतं त्यावेळेस तुम्ही अनाऊन्स करा आणि मग तेव्हापासून विद्यार्थी जर तयार लागले त्यांना भरपूर वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचे प्रोजेक्ट तयार करायला लागेल. पण आता विद्यापीठ मागचा आहे तसंच चालू राहतं. पुणे 1-2 एखादा महिना आधी नोटीस येते आणि मग काही वेळ आपल्याला कसं तरी प्रोजेक्ट तयार करावा. ते काही हरकत नाही, पण तुमच्या प्रोजेक्टवरती पुन्हा तुम्ही सखोल विचार करा तर त्याच्यामध्ये कसं डेव्हलप करता येईल आणि चान्स नाही ठेवला पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी ते पुन्हा आपल्याला प्रोजेक्ट करता येईल. पण प्रोजेक्ट करताना थोडं आउट ऑफ ब्रेक आउट विचार करा. नॉर्मल विचार करून सक्सेस मिळत नाही. जे लोक सक्सेस होतात ते थोडं आउट ऑफ जाऊन विचार करतात आणि त्यांना यश मिळतं. तेव्हा आम्ही सर्व स्पर्धकांना श्रेय देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि या स्पर्धेचं उद्घाटन झालं आपण इन्व्हाइट करतो. धन्यवाद सर. आविष्कार असो इतर कोणतेही संशोधन प्रकल्प भूमिका त्यांचा जवळून आम्ही पाहिलेली आहे. मराठा विद्याप्रसारक समाजाचे केंद्रीय महाविद्यालय हे अनेक बाबतीत एक महत्वाचे शैक्षणिक केंद्र बनलेले आहे. रिसर्च कल्चर वृद्धिंगत करण्यामध्ये केंद्रीय महाविद्यालयाची महत्वाची भूमिका आहे. या सर्व आयोजनामध्ये मुख्य मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर S.S. काळे सर, जे स्वतः संशोधनाबद्दल अत्यंत सजग असतात. फिजिक्स मध्ये PhD पूर्ण केल्यानंतर सरांनी साऊथ कोरिया येथील हानयान विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट देखील पूर्ण केलेले आहे. एक उत्तम प्रशासक व संशोधक असलेले प्राचार्य सर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. मी सरांना अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय काळे सर. नमस्कार. आताच आपल्या आविष्कार डिस्ट्रिक्ट लेवलचं उद्घाटन झालं, त्यांच्या हस्ते झालं. ते आपल्या आजचे प्रमुख पाहुणे प्राचार्य टोचे सर. टोचे सरांबद्दल सांगायचं म्हणजे गेले 25 वर्ष ते या महाविद्यालयाच्या रिसर्च कॉर्डिनेटरच होते आणि खरा रिसर्च जो केमिकल कॉलेजला झाला किंवा केमिस्ट्री मध्ये असेल किंवा सायन्स मध्ये असेल तर त्यांनी खूप त्यामध्ये कष्ट घेतलेले आणि नंतर ते प्राचार्य झाले. आता रिटायर झाले तरी ते त्यामध्ये असतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. नुसतं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नाही, आपले जे रिसर्च प्राध्यापक आहेत, रिसर्च गाईड, त्यांना देखील मार्गदर्शन करत असतात. असे आमचे आजचे प्रमुख पाहुणे टोचे सर, त्याकडून इव्हेंट जे आलेले आहेत त्या प्राचार्य आशिष टोके मॅडम, शरद कांबळे सर, सचिन गुरळे सर, या आविष्कार किंगचे आणि या स्पर्धेचे समन्वयक नलावडे सर, त्यांचे सहभाग असलेले लवडे सर आणि आता जे निवेदन केले तुषार पाटील, ज्या विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र. आता खरं म्हणजे सगळं सांगितलेलं आहे. मी फक्त एकच मुद्दा तुम्हाला सांगणार की एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी जी म्हणतो की जे आपण इनोव्हेशन करू, जे आपण काहीतरी रिसर्च करू, ते समाजाच्या उपयोगी पडेल की नाही हा खरा प्रश्न. त्यासाठी सर्वात जे प्रोजेक्ट सिलेक्ट होतात तर ते एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी कशी आहे किंवा हा समाज उपयोगी तो रिसर्च आहे की नाही, प्रोजेक्ट आहे की नाही, इनोव्हेशन आहे की नाही, हा खरा त्यामध्ये उद्देश असतो. तुमचं ते सगळं एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आणि एक्सपेरिमेंटल डेटा आणि प्रोसिजर आणि सगळं ते रिझल्ट आणि अनालिसिस आहे ते काय तुमचं मत ते आहे, त्याला तेवढं मत आहे. परंतु हा प्रोजेक्ट समाज उपयोगी कॉमन मॅनला किंवा शेवटच्या घटकापर्यंत कसा उपयोग पडेल हे करणार. ते आता मागच्या 2 आठवड्यापूर्वी एक आढावा वाचला. त्या आढाव्यामध्ये एका शेतकऱ्याने असं केलं होतं की म्हणजे 12 संशोधन झाले की आतापर्यंत आम्ही बघतो की शुगर फॅक्टरी बघितली तर त्याचं ऍव्हरेज बघितलं तर 30-40 टन ऍव्हरेज येतो. परंतु किती पाणी घातलं किंवा नाही घातलं तरी त्याच्यात काय फारसा परिणाम.
पण एआय टेक्नॉलॉजी वापरून बारामतीला आता अवघ्या 6 महिन्यामध्ये, कारण आपण जर गेला तर 8 लावला तर 8 महिने बरेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी किंवा शेतकऱ्यांना आपण बघतो आता ते कांद्याचे भाव हे ते सगळं बाजार भाव हे कमी जास्त का होतात की प्रत्यक्ष आपण त्या फील्डवर जेव्हा जातो त्यावेळेस कळतं की बाबा हे पीक आलेलं नाही किंवा हे क्रॉप आलेलं नाही किंवा याच्यामध्ये एक्सेस आलेलं आहे ही कमी पडलेलं आहे. तर त्या इतर असं केलंय की आपण जवळपास 8 असेल तर 18 महिने लागतात म्हणजे ऊस पीक हे 12 महिने म्हणजे शेतकऱ्याला एक 12 महिने तरी कमीत कमी त्याची वाट काढावी लागते जेव्हा ते काढणारे पैसे देतील त्यावेळेस त्याचे पैसे. पण एआय टेक्नॉलॉजीनं तुम्ही सगळे एआय मध्ये आहे, डिजिटल आहे, सायबर सिक्युरिटी सगळं तुम्हाला माहिती. सोशल मीडिया आमच्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्ही जास्त वापरतात. तो कोणत्या कारणाने वापरतो तुम्ही ठरवायचं. चांगल्या गोष्टीसाठी जर झाला तर निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि दुसरं चुलबुल करत राहिले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. असं ज्योती सरांनी सांगितलं की कॉमन करत असलं तर काय फायदा होणार नाही. पण त्या शेतकऱ्याने किंवा त्या एआय वापरून त्यांनी 6 महिन्यामध्ये जवळपास त्या उत्पन्नामध्ये 40% प्रॉडक्ट वाढवलं. 40% त्याला इफिशियन्सी मिळाली एक्स्ट्रा. हेच संशोधनाचं आउटपुट आहे. मागे एकदा असं संशोधन असं झालेलं आहे की आपण स्टेपल करतो ना स्टेपल पिन किती संपली तरी आपण काय थांबलो. पण एकाने असं केलं की बाबा याच्यामध्ये काय करता येईल का तर त्यामध्ये सेकंड लास्ट पिन होती त्याला त्यांनी कलरिंग केलं आणि जेव्हा कलर पिन आली खरे आपली संपलेला शेवटचं राहिलं आणि त्याला पेटेंट मिळाले. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही खरं म्हणजे मी तर नेहमी सांगत असतो की तुम्ही जे जरी शेतकरी मुलं असतो पण सर्वात जास्त इनोव्हेटिव्ह जर कोणी रिसर्चर असेल किंवा सायंटिस्ट असेल तो शेतकरी असतो. तर शेतकरी जेवढं एक्सटेन्शन काम करतो आणि त्यामधून सुधारणा करून आणि शेतीमध्ये कसा जुगाड करून आपल्याला ते सगळं सॅटिस्फॅक्टरी करावं लागतं हा खरा शेतकरी आहे. मग ते जर विचार तुम्ही ठेवले तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये त्याचा निश्चितपणे फायदा होईल. कोणत्या एन्व्हायरमेंटला कारण आता अलीकडे अवकाळी टाईपची शेती आली कधी वारा पडतात कधी अचानक पाऊस पडतो कधी पाणीच नसतं आणि कधी पूर्ण सायकल जास्त पाणी म्हणजे जास्त पाणी सुद्धा अडचणीचं कमी पाणी सुद्धा अडचणीचं मध्ये सगळं ऑप्टिमायझेशन सगळं झालं परंतु आल्या अचानक फेब्रुवारीमध्ये सगळं द्राक्ष भाग गेलं. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करता येईल का आजच पेपरला मी वाचलं तर त्यामध्ये की आता गव्हर्नमेंटनी 100% अनुदान द्यायचे ठरवलेले. सबसिडी 75%, शेडनेट 80%, फळबागांना 100%. म्हणजे आपलं सगळं ज्ञान हे आपल्या घरात आपला देश हा भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान देशाकडे हे संशोधन केलं पाहिजे हा सरकारचा उद्देश. बाकी काही हे सगळं उदाहरण सांगण्याचा आणि संशोधन करण्याचा उद्देश आहे. मी निश्चितपणे कागदपत्री विद्यापीठात जाऊन आलो. सावित्रीबाई फुले अतिशय नावाजलेलं विद्यापीठ आहे आणि आपण नेहमी देश पातळीवर आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा बक्षीस घेत असतो. आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणजे पुणे नाही हे सगळं नगर नाशिक ही सगळी आहे त्यातले आपल्याच लोकांना म्हणजे नाशिक मधल्या विद्यार्थ्यांनी मिळायला पाहिजे आमचा अपेक्षा आहे. आणि या अपेक्षा आपण त्या सर्वांच्या माध्यमातून जर समजा एखादा पोलीस असेल तर त्याला मार्गदर्शन पण करा किंवा असं केलं असेल तर अजून चांगलं होईल असं करता आलं तर अजून बघा कसे रिझल्ट येतात. असं जर केलं तर मला वाटतं निश्चितपणे रिसर्च गाईड पण या ठिकाणी आलेले तर मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी काही तुम्हाला आणि तुम्हाला जेवणाची पण सोय केलेली काळजी करू नका. त्याच्यामुळे विद्यार्थी म्हणतो बाबा आपलं जेवणाचं काय नाही लंच करतो काय काळजी करू नका. सगळे पॅनल येईल सगळ्यांना व्यवस्थित समजून सांगायचंय तुम्ही किंवा एखादा फक्त पॅनल आला आणि त्यांना सांगितलं बाकीच्यांनी दुर्लक्ष केलं ते सुद्धा आम्ही बघणार आहे. कारण सर्वांपर्यंत तुमचं आयडिया तुमचं टॅलेंट तर म्हणजे आपल्यामध्ये खूप टॅलेंट आहे खूप काही बोलताय पण आता बोलणं बरोबर नाही. आपण जर सगळ्या जगामध्ये आयटी मध्ये आणि हॉस्पिटल मध्ये जर एक्सपर्ट आहोत आणि सगळ्या जगामध्ये कमांड करतो म्हणजे सर्वात हुशार आहे. फक्त ती हुशारी प्रॉपर ठिकाणी गेली पाहिजे. त्याच्यामध्ये नुसती मोबाईल मध्येच जर हुशारी गेली काय उपयोग नाही. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की आपल्याला या जगामध्ये जर जायचं असेल आणि परदेशामध्ये जात आम्ही परदेशात जाऊन आलेलो आहे मॅडम आणि ते सांगण्याचा उद्देश असा आहे की तिथल्या लोकांना रिसर्च काय खास आता औचित्य राहिलेली ते फुलफिल झालेले आपल्याला तरी गरज आहे. आणि आपल्याला 143 कोटी लोकसंख्या असलेला आपला भारत देश आहे आणि तिकडे निगेटिव्ह लोकसंख्या आहे.
तिथून निगेटिव्ह लोकसंख्या बघा, म्हणजे त्यांना काही आता म्हणजे फक्त म्हातारे राहिलेले आहेत, तरुणांना काही घेणं नाही, म्हणून आपल्याला खूप मोठी संधी आपल्या तरुणांनी. तुम्ही रिसर्च मध्ये ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, पीएचडी करताय, तर केटीच्या कॉलेजला जवळपास 16 रिसर्च सेंटर आहे, 574 विद्यार्थी इथं पीएचडी करतात आणि 200च्या वर रिसर्च गाईड आहे. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जो रिसर्च करतो तो जर मला वाटतं आपण टॅलेंटेड गेला तर निश्चितपणे परदेशामध्ये सगळ्या देशांमध्ये आपल्या सायन्सची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला जे प्रोग्रेशन आम्हाला करायचंच आहे, कारण आमच्या ज्ञानमध्ये हे प्रोग्रेशन कसं होतं विद्यार्थ्यांनी, तर जास्तीत जास्त विद्यार्थी परदेशात गेले पाहिजे, चांगला रिसर्च केला पाहिजे, खूप त्यांना फंडिंग येते, तुम्हाला फंड्स पण मिळेल, चांगली नोकरी पण मिळेल आणि तुम्हाला तुमची पण प्रगती होईल. हे सांगण्याचा उद्देश नुसतं आपल्या देशातच नाही, आपल्या देशात संधी असेल तर जरूर घ्यावा, पण त्यापेक्षा जास्त आणि चांगल्या संधी ह्या परदेशात आहे. तुम्हाला त्यासाठी आग्रह देतो, पुन्हा एकदा या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आला, व्यवस्थित सगळं करा, एवढं तुम्ही या ठिकाणी सांगेन. आणि देशाच्या मोलाच्या वतीनं तुमचं स्वागत करेन आणि अभिनंदन करेन. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं महाविद्यालय म्हणून देशाच्या महाविद्यालयाकडे बघितलं जातं आणि आपण या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य. धन्यवाद सर. संशोधन प्रक्रियेची गुणवत्ता टिकून ठेवण्याची मोठी जबाबदारी तुमच्यासारख्या उदयोन्मुख संशोधकांवर आहे. तुम्ही ही जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण कराल हा आशावाद व्यक्त करून वळूयात या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकडे. आभार प्रदर्शन करतील या कार्यक्रमाचे दुसरे समन्वयक डॉक्टर के आर लांबे. आभार प्रदर्शन. नमस्कार. आजच्या दोन लेवल आविष्कार स्पर्धेसाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आजच्या स्पर्धेचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर आर बी टोचे सर हे उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे सर नेहमीच अशा कार्यक्रमासाठी आम्हाला प्रोत्साहन देत असतात, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या मॅडम आशा टोटे, डॉक्टर शरद कांबळे, सचिन गुरुळे आणि तुषार पाटील सर हे परीक्षकाची भूमिका निभावणार आहेत, त्यासाठी त्यांचे पण आभार मानतो. कार्यक्रमाचे समन्वयक नलावडे सर, सर्व प्राध्यापक, उपप्राचार्य, विद्यार्थी आणि संयोजन समितीचे सर्व सदस्य या सर्वांचे आभार मानून आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं प्राचार्यांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. सर्व जे पार्टिसिपंट आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे, बरेच पार्टिसिपंट आहेत त्यांनी आयकर केले. तुम्ही प्रेझेंट करत असताना कोणत्याही प्रकारे तुम्ही कोणत्या कॉलेजचे आहात याची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये, त्याच्याकरता तुम्ही तुमचा आय कार्ड आणून ठेवायचं. त्याचबरोबर तुमचं जे काही पोस्टर आहे त्या पोस्टरवर सुद्धा तुम्हाला नियम माहिती असेल, आविष्कारामध्ये पार्टिसिपेट करताय, तुमच्या पोस्टरवर सुद्धा तुमच्या महाविद्यालयाचं नाव असणं अपेक्षित आहे. फक्त कोड नंबर असला पाहिजे याची काळजी मैरिज ये एक ही फील्ड है जिसमें आज नेगेटिव डायरेक्शन में हम प्रगति कर रहे हैं, और वो है हमारे जो डिवोर्स रेट्स है वो बढ़ रहे हैं, और उसके पीछे एक ही साइकोलॉजिकल फैक्टर है, दैट इज नॉट म्यूचुअल कंट्रीब्यूशन बाय बोथ द मेंबर्स. आज भी सर कुछ ड्यूटीज और रिस्पॉन्सिबिलिटीज है जो जेंडर बायस हमने डिफरेंट करके रखी है. आज भी सुबह उठ के हमारी मम्मियां ही दूध गर्म करती है, पर एट द सेम टाइम कोई प्रॉपर्टी लेनी है, गाड़ी लेनी है, लाइट के बिल भरने हैं या कोई भी ऐसे फाइनेंशियल एसेट्स वाले काम करने हैं तो वो सिर्फ पापा करते हैं. सर ये जनरेशन का टाइम निकल गया, हमारी जनरेशन इस चीज को बर्दाश्त नहीं कर पाएगी. हम सर 3 भाई बहन हैं, जैसे ट्विंस होते हैं हम ट्रिपलेट्स हैं, 3 भाई बहन. यस मैम, आई कंक्लूड. कम टू योर टाइटल ऑब्जेक्टिव. मैम इसके पीछे मुझे रीजन बताना बहुत ज्यादा जरूरी है. हम 3 भाई बहन हैं बट स्टार्ट डन. तो what is the why do you need to contribute mutually to anything in your marriage? उसमें लड़कियों को टायर चेंज करते क्यों आना चाहिए और टायर कैसे चेंज करना है सिखाया जाएगा, बट एट द सेम टाइम लड़कों को घर का पूरा राशन कैसे उठ के सिर्फ मेरी बीवी अकेले 5 साल बच्चे शादी होगी, मेरी बीवी अकेले किचन में काम करेंगे, मैं टिफिन बनाऊंगा बच्चों का, वो घर का ब्रेकफास्ट बनाएंगे.
और एट द सेम टाइम जब हम प्रॉपर्टी लेने जा रहे हैं, गाड़ी लेने जा रहे हैं, घर के सबके इंश्योरेंस पॉलिसी डिसाइड कर रहे हैं, वो मैं अकेला नहीं करूंगा, वो मैं और मेरी वाइफ दोनों साथ में बैठ के करेंगे. There will be no duty or responsibility in a marriage that will be solely contributed by one gender. है तो वो बहुत लोग तक पहुंचता है. सर पूरे इंडिया में नासिक वॉज द फर्स्ट सिटी जहाँ पे ट्रैफिक एजुकेशन पार्क बना. आप शायद से सर आपका लाइसेंस आपको सारी गाड़ी आती है उसके बाद निकला. Awareness and to provide some resources and other things to nurture So my best wishes are child labor solutions you are proposing as a should be पुलवामा अटैक एंटी-टेररिस्ट के अटैक में वो इसके कौन सा अवेयरनेस प्रोग्राम आप ये करोगे? Actually, this you are only telling the information. आप ये सारी information बता रहे हो, but ये information का जो output है वो देखिए आप क्या करने वाले हैं? actually labs create this for analysis अजून बेनिफिट असं आहे की जर क्लास इंटिग्रेट करायची इनिशियली आपण ते जसं आता सुद्धा क्लास इंटिग्रेट असणार ओव्हरफलो झालं तर इनिशियली आपण ते फक्त डिग्रेड केलं क्लायंट साइडला फेकून द्यायचं. जर आपण हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला भारतामध्ये किंवा ग्लोबल सुद्धा त्याचे बेस्ट स्पीकर्स आहे इंडियामध्ये त्याच्यासाठी एक बिझनेस तयार होतो की त्यांना आपण काही रोजगार देऊ शकतो. ते आपला क्लासिक which create outputs. Then electron is excited from the magnetic conduction. Easily excited because band gap between the electron and the axis is very low because of the low band gap. Easily electron get excited from the valence band conduction. Valence band is like between 1.2 to 1.9 electron volts. Then for valence band, volts are reacted to super excited which is the react in this process which is the strongly oxidized. परिचय इतिहास विषयाच्या अभ्यासात विद्यार्थ्यांची स्मरणा वाढते. इतिहासाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असतात. त्यांना वेळोवेळी माहिती आठवत नसते. आम्ही आमच्या वर्गात विद्यार्थ्यांना त्याची प्रोसेस अशी कॅमिकल रिएक्शन्स होते. फर्स्ट ते बर्न केले ते वॅक्सिन केले फ्रॉम टेम्परेचर 800 डिग्री सेल्सियस. देन त्याचे ऍप्लिकेशन antibacterial and anti-fungal activity. There are various types of fetal oxide are present, calcium oxide, titanium oxide, zero oxide. There are various types of oxidation. जसे त्याच्यापासून आम्ही एक रिएक्शन अमायनो 4,6 नायट्रेट प्रोडक्ट बनवला. तर सर त्या रिएक्शनचं मटेरियल ॲसिडोफिनॉल आणि मॅलेनाइट्राइड त्याच्यामध्ये टॅमरिनचे प्रॉडक्ट ॲज अ मेटल मिक्स केला आणि त्याच्यापासून आपण प्रोडक्ट मिळाला की अमायनो 4,6 Applicators for chemical reactions, antibacterial, anti-cancer treatment, medical use. ते ओव्हरनाईट ठेवल्यानंतर त्याचं जर्म फॉर्मेशन झालं, त्याला कॅल्शिनेशन केलं, त्याला आणि हीट केलं, त्यानंतर त्याचं कॅल्शिनेशन करून
सांगू शकतो की आता कॉम्प्रोमाइजचं फॉर्मेशन झालंय आणि एक्साइड आणि त्या व्हॅल्यूजनुसार आपण आणि कॉपर ऑक्साईडचं एक ऍप्लिकेशन आहे ते एक ऍप्लिकेशन म्हणून यूज होतात मला अजून काय ऍप्लिकेशन आहे वापरायचं कसं वापरायचं because as information worker, just have see that which I have used because as I watch this put it forward 24 hours. Same method I have used for the soldier emission mixer, but here I have used the citric acid. The characterization of both of the nanoparticles were done by the FDA analysis. And the big set below 500 or 700 shows the formation of metal oxide. Similarly, I have seen the same images. By comparing the two same images, it is seen that